नवरीच्या बिदाईपर्यंत काही थांबता येणार नाही आणि अजून एक साडी नेसणार होती मी. तर आता हा नवीन ड्रेस मी विकत घेतला होता, तर तो घातला आहे मी आता. चला धीरज गेले तर बॅगा घेऊन खाली, कारण आपल्याला 8:30ची बस पण आहे आणि इथून 1.5 तास लागतो नंदेच्या घरी जायला. तिथून आपल्याला 8:30ला बस आहे नाशिकची रात्रीची, आणि आपण सकाळी नाशिकला पोचणार आहोत. चला जाऊया आपण आता, नवरीला बाय बाय करून. चला निघूया, अजून नवरीच्या बिदाईसाठी वेळ आहे. तर आमची ट्रॅव्हल बस आहे 8:30 वाजता आणि इथून घरी जायलाच 1.5 तास लागतो सांगितलंच. आणि आमच्यासोबत जे होते ते आता पण आहेतच, हे पण आमच्यासोबत घरी येत आहेत. त्यांच्यासाठी वरचा अपार्टमेंट बुक केलेला आहे, वरचा फ्लॅट यांच्यासाठी बुक केलेला आहे. तर इथं बेंगलोरहून आलेत. अहो हात तरी बघायचा, माझा हात काटून टाकला असता. अभि तो कट काय हो जाता मेरा हात. हे उद्या 3 वाजता जाणार आहेत. फारच हॉट आहे ना इथे, खूप गरम होतं. पण आम्ही शेवटी आता नवरदेव नवरीला भेटून आलो. ये देखो आ गए हम. 9175. चलो पहुंच गए हम. पूर्व शेवटला एक घातला होता. अरे मी हिंदी में आज बात कर रही हूँ, मेरा चॅनल मराठी. चला आपण पोहोचलो होता घरी, पटपट पटपट पॅकिंग करूया आणि आपल्याला 8 वाजता निघायचे. आता बहुतेक 7:30 वाजले. कितना टाइम हुआ रे बाकी सरी? हाँ 7:15. चलो 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 निघलो. हाफ एन आवर है. आमच्याकडे चावी देण्यात आली आणि आम्ही घरी पोचलेलो आहोत. आता पटकन बॅगा भरतो. आणि आता हा आहे बघा, तिथे काय निघायचं होतं पण सगळ्यांसमोर काय, आता म्हटलं छानसा ड्रेस घालावा म्हणून छान सगळं आत्ताच विकत घेतलेला मी, परवा तो घातलेला. आणि आता ड्रेस पण चेंज करायचा आहे, मेकअप वगैरे असू दे, हे काढते, बांगड्या काढते आणि पटपट पॅकिंग करते. आम्ही चालू आहोत घरी. अजून बिदाई बाकी आहे मुलीची, कधी होणार ते माहीत नव्हतं. तिथे बिदाई करत बसलं म्हणजे आमची बस जायची आणि पुढची फ्लाईट पण जायची. कसं वाटलं तुम्हाला लग्न? आवडलं का? छान होतं? नक्की सांगा. नंतर आता बोलूया, कामाला लागूया. चला फटाफट बॅग भरलेले आहेत. आपण आता निघालो आहोत नाशिकच्या प्रवासासाठी. अजून ड्रायव्हर तिथे जाऊन आले, एक ट्रिप करून आलेत, कार्यालयामध्येच आहेत अजून. आणि कपल शूटिंग चालू आहे ते व्हायचं. अजून बिदाई मग किती वाजता होणार आहे ते माहिती नाही. 7:45 वाजले ऑलरेडी. तसं वाट करत तरी पोहोचायला पाहिजे आपण. किती वाजले? अच्छा एक दिवसात नाही ना, पण अंधार काय करायचं. गाडी घराजवळ लावली मैदानात. चला 8:05 झालेले आहेत रात्रीचे. तरी पण किती फास्ट आवरलंय. बांगड्या वगैरे काहीच काढल्या नाही हातात, पॅन्ट शर्ट घातले. आणि आपली 8:30 वाजता आपली बस आहे नाशिकला जाणारी ट्रॅव्हल. स्लीपर कोच म्हणजे झोपून जायचं, बेड असतात. मग सकाळी आम्ही उतरू नाशिकला. शेवटी काय आहे, नवरीची बिदाई राहिलीच बघायची. बघायची होती. कोणाचा बर्थडे होता काय नाही, बर्थडे सेलिब्रेट केला आणखीन त्यांनी तिथे. आम्ही निघालो तेव्हाच म्हटलं जाता म्हणजे त्यांना बाय म्हणू, भेटूया. तर ते वरती आम्ही बॅगा घ्यायला गेलो तेव्हाच खूप जोरदारात आवाज येत होता. म्हटलं काहीतरी खाली चालू होईल सेलिब्रेशन, पण हॅपी बर्थडेचा आवाज येत होता. कोणाचा बर्थडे सेलिब्रेट केला लग्नाचे तिथे माहिती नाही आम्हाला.
तर अजून जेव्हा बडजील खाली आला, कार्यालयामध्येच आहेत सगळे. माझ्या नंदा वगैरे सगळे तिथेच आहेत. पण निघाली. पण आपण तर काही थांबू शकत नाही. आपल्याला फ्लाईट पण आहे ना उद्या अमेरिकेत जाण्याची. तर आम्ही निघालो. छान वाटलं, खूप मजा मारली आम्ही, मजा केली. पण ते एकाच दिवसात होतं सगळं, हळद आणि ते, त्यामुळे खूपच धावपळ झाली. साड्या चेंज करण्याची, हे ते सगळंच आवरण्याची. थकलो हो सगळे. माझ्या बहिणी वगैरे तर गेल्या 4 वाजता. आई वडील पण गेले, सगळे एकाच कारमधून आले होते. माझी लहान बहीण पुण्यात असते, तिची कार मोठी आहे, 7 सीटर आहे, त्याच्यात सगळे आले होते. नाशिकहून आई बाबा ते त्यांच्या कारने आले होते पुण्यापर्यंत. पुण्यामध्ये मग बहिणीकडे त्यांनी लावली कार त्यांची. आणि मग माझी मोठी बहिणीचे मिस्टर, लहान बहिणीचे मिस्टर आणि आई बाबा आणि दादा असे सगळे 7 जण आले होते. मग ते दुपारीच गेले. मग ते आई बाबा पुण्यात थांबणार आहेत. आम्हाला एक घराची चावी दिली नाशिकच्या, तर आम्ही लवकर आधी पोहोचणार आहोत. त्यांना जरा 10-11 वाजतीलच पुण्यातून पोहोचायला. चला आपण आता आलो आहोत. बालाजी ट्रॅव्हलने आम्ही जाणार आहोत. चला आपण आता उतरूया. एवढं गरम होते. आता मी केस बांधले, हे बघा, बँगल्स काढायला वेळ नाही मिळाला. तर बालाजी ट्रॅव्हल्स आहे आपल्याला. हो, हे बघ, हे बघ सगळे आहेत. तर ओके, चला इथे येणार आहे बालाजी ट्रॅव्हल्स. धावपळ, जागरण, इथे सगळे अरे फोड झाले. इथे तोंड आलंय खूप उष्णतेने. आता माईकही लावला नाही, त्यामुळे गाड्यांचा वगैरे सगळा आवाज तुम्हाला ऐकू येणार आहे. सगळ्या ठिकाणी तसंच पी 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 पी. चला गाडी आली की आता गाडी भेटूया आपण. सामान अजून काढलेलं नाही आहे, कारण ती ट्रॅव्हल आली की त्यानंतरच आपण काढणार आहोत. ते पण असे हाय करताय, त्यांना पण मी सांगितलं माझं यूट्यूब चॅनल आहे, त्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे ऑलरेडी. चला आलो, नाशिक आलो. चला आपण उतरूया. हे बघा, या गाडीतून आपण आलो. आता आपण ह्या रिक्षात सामान बसले. सामान बघा किती आहे आपलं, हे बघा, 1 2 आणि पलीकडे 3. ही एक बॅग, ही एक बॅग, ही एक बॅग, 3 4 5 6 7 8 बॅगा बसवल्या यांनी. चला आपण आता घरी जात आहोत. आपण पोचलेलो आहोत, आता घरी जाऊया. तर यांनी छानपैकी सामान आपलं फिट केलेलं आहे रिक्षामध्ये. पर किलोमीटर किती ॲव्हरेज पडते गाडीचं? ॲव्हरेज किती पडतं? 30-35. याच्या पेट्रोलवरती तरी 25 देऊन नाही. म्हणून रस्ता सांग बरं का. चला आता नंदबाईंच्या इथून आम्ही आता नाशिकला पोहोचलेलो आहोत. नाशिकला माहेरी मी पोहोचलेली आहे. आता रिक्षातून आम्ही सामान काढतो. बघा किती सामान, हे बघा.
चला चला. हे बघा किती बॅगा निघाल्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 बॅकपॅक अटकवले धीरजने ते. चला आपण आता त्यांना पैसे देऊया. तुमच्याकडे असतील हो. त्यांच्याकडे काही नसतं. बाहेर जाऊन हां थांबा दिसते. आहे काय पाहिजे हे घ्या. 50 70. मोबाईल आणा. मोबाईल चार्जिंगला लावून. कुठे घरी? छान. आमच्याकडे पण पेन नाही हो ना. पेन आले तर एका दिवशी परत मुंबई ना. घरी आलो आपण. थकलो खूप. सामान वरती आणलेलं आहे लिफ्टने. तर आई बाबा ते पुण्यातून येणार आहेत. तर आम्ही जेवण सगळे फोन केला बहिणीने, तर ते निघालेले नव्हते. आमची पण लेटच निघाली, त्यामुळे आम्हाला पोचायला पण उशीरच झाला. 8:30ची होती आमची, तर 9:30ला निघाली हो ना. आता किती वाजले? 8:30 पावणे 9. आता 8:45 वाजता आम्ही पोचलेलो आहोत आईकडे. तर म्हटलं ते पोळ्या करणाऱ्या मावशी आहे त्यांना फोन करून घेते. तर माझ्याकडे फोन नंबर नाही नवीन ज्या पोळ्या करणाऱ्या मावशी आहेत त्यांना. तर आता आईला फोन केला होता, आई काही उचलत नाही. तर बाबांना फोन करून आता नंबर घेते आणि त्यांना फोन करते. चला आवरून घेऊया. तर आता आम्ही आलो आणि म्हटलं आंघोळी वगैरे करूया. पण चहा वगैरे यांना ठेवला, तोपर्यंत लाईट गेली. तर म्हटलं आता जेवण बनवून घेऊया. मी ॲक्च्युली ना शेवग्याची शेंगांची भाजी बनवत होते. तर शेवग्याची शेंगा तिथे खायला मिळत नाही आम्हाला. तर म्हटलं शेवग्याची शेंगा मला दिसल्या फ्रीजमध्ये अगदी ताज्या. सगळ्याच भाजीपाला आईचा खूप ताजा. गिलकीसुद्धा, दोडकीसुद्धा आणि शेवग्याची शेंगसुद्धा अगदी ताजी फ्रीजमध्ये मला मिळाली. तर खोबरं मी भाजलं, कांदा भाजला, लसूण अद्रक, आणि लाईट गेली. त्यानंतर ते राहिलं. मग मी दोडके परत चिरलेत. दोडकेची भाजी केली मी डाळ घालून, मुगाची डाळ घालून. आणि कारले पण मी चिरले होते, त्याला मीठ लावून ठेवलं होतं. ते पण मी आता मग बनवून टाकले. आणि म्हटलं मग संध्याकाळी कारण मी शेवग्याची शेंग उकडून घेतली आणि ती उकडत घातली आणि कांदा लसूण खोबरं भाजून घेतलं. पण लाईट गेली, तर तो प्रोग्राम आपला राहिला त्या भाजीचा. ते आपण आता संध्याकाळी करू. मी आंघोळ करून स्वयंपाक करत असते, पण आता इथे अशी हालत झालेली आहे. ऑलरेडी 1 वाजलेला आहे. साहेबांना पण आमच्या भूक लागली, मला पण भूक लागलेली आहे. लग्नाच्या तिथलं दुपारचं जेवण झालेलं आहे. नाश्ता आणि पाणी नाही, काच नाही. तसंही मी सकाळी नाश्ता करत नाही. तर चला मी दाखवते तुम्हाला. आणि आईसाठी मी बासुंदीसुद्धा बनवली. नील आणि मी आले होते भारतात, तेव्हा आई मला म्हणाली की अगं बासुंदी बनवणं. म्हटलं नाही गं, बासुंदी नाही बनवत मी आता. तर म्हटलं आई ते येणार आहेत पुण्यातून, तर आईला सरप्राईज देऊया म्हटलं. आईची तर आज एकादशी आहे. आणि मग बाबांसाठी पोळ्या बनवून घेतल्या. त्या पोळ्या करणाऱ्या मावशी येतात त्यांच्याकडनं. आणि ज्वारीच्या 2 भाकरी बनवल्या माझ्या बाबांसाठी. आणि आम्ही अर्धी खाऊ. पोळी आम्ही बनवली त्यांच्याकडून. तर आई म्हणाली माझा एकादशी आहे, तर माझा नको स्वयंपाक बनवू आणि त्यांना पण नको सांगू पोळ्या बनवायला. तर चला दाखवते. तर आता आम्ही आलो आणि म्हटलं आंघोळी वगैरे करूया. पण चहा वगैरे यांना ठेवला, तोपर्यंत लाईट गेली. तर मग तर म्हटलं आता जेवण बनवून घेऊया. तर मी जेवण काय बनवलं ते दाखवते. मी ॲक्च्युली ना शेवग्याची शेंगांची भाजी बनवत होते. मी सगळं भाजून झालं माझं. लाईट कुठून येते? हां. तर शेवग्याची शेंगा तिथे खायला मिळत नाही आम्हाला. तर म्हटलं शेवग्याची शेंगा मला दिसल्या फ्रीजमध्ये अगदी ताज्या. सगळ्याच भाजीपाला आईचा खूप ताजा.
गिलकीसुद्धा, दोडकेसुद्धा आणि शेवग्याची शेंगसुद्धा अगदी ताजी ताजी फ्रीजमध्ये मला मिळाली. तर खोबरं मी भाजलं, कांदा भाजला, लसूण अद्रक आणि लाईट गेली. त्यानंतर ते राहिलं. पण आता मग मी दोडके परत चिरलेत. दोडकेची भाजी केली मी डाळ घालून, मुगाची डाळ घालून. आणि कारले पण मी चिरले होते, त्याला मीठ लावून ठेवलं होतं. ते पण मी आता मग बनवून टाकले. आणि म्हटलं मग संध्याकाळी मग, कारण मी शेवग्याची शेंग उकडून घेतली आणि ती उकडत घातली आणि कांदा लसूण खोबरं भाजून घेतलं. पण लाईट गेली, तर तो प्रोग्राम आपला राहिला त्या भाजीचा. ते आपण आता संध्याकाळी करू. मी आंघोळ करून स्वयंपाक करत असते, पण आता इथे अशी हालत झालेली आहे. ऑलरेडी 1 वाजलेला आहे. साहेबांना पण आमच्या भूक लागली, मला पण भूक लागलेली आहे. लग्नाच्या तिथलं दुपारचं जेवण झालेलं आहे. नाश्ता नाही, पाणी नाही, काहीच नाही. तसंही मी सकाळी नाश्ता करत नाही. तर चला मी दाखवते तुम्हाला. आणि आईसाठी मी बासुंदीसुद्धा बनवली. नील आणि मी आले होते भारतात, तेव्हा आई मला म्हणाली की अगं बासुंदी बनवणं. म्हटलं नाही गं, बासुंदी नाही बनवत मी आता. तर म्हटलं आई ते येणार आहेत पुण्यातून, तर आईला सरप्राईज देऊया म्हटलं. आईची तर आज एकादशी आहे. आणि मग बाबांसाठी पोळ्या बनवून घेतल्या. त्या पोळ्या करणाऱ्या मावशी येतात त्यांच्याकडनं. आणि ज्वारीच्या 2 भाकरी बनवल्या माझ्या बाबांसाठी. आणि आम्ही अर्धी खाऊ. पोळी आम्ही बनवली त्यांच्याकडून. तर आई म्हणाली माझा एकादशी आहे, तर माझा नको स्वयंपाक बनवू आणि त्यांना पण नको सांगू पोळ्या बनवायला. मी बनवलेला मेनू दाखवते. या ठिकाणी ही कारल्याची भाजी झालेलीच आहे. त्याच्यात फक्त मला हे टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट. या ठिकाणी अगदी रबडीसारखी बासुंदी आहे बघा. त्याच्यात केशर वगैरे सगळं घातलंय मी. हे बघा कसली अगदी घट्टसर. आणि या ठिकाणी ही याची भाजी कसली दोडक्याची भाजी केली आहे डाळ घालून. चला आपण आता थोडं शेंगदाण्याचं कूट घालूया कारल्याच्या भाजीत आणि जेवायला बसूया. तर मी नाशिकमध्ये आलेले आहे आईकडे. आता तुम्हाला मी सांगितलंच हो की नाही. तर सगळे पुण्यात गेले होते बहिणीकडे. औरंगाबादची बहीण आणि जिजू आणि दादा, आई, बाबा पुण्यात गेले होते जाताना पण. आणि येताना पण ते सांगलीमधून तिथे मुक्कामी थांबले आणि ते निघालेत. पण आमची रात्री 8:30लाच होती ना बस. आम्ही रात्रीच निघालो. सकाळी आलो असतो तर आम्हाला उशीर झाला असता एअरपोर्टवरती जायला. म्हणून चला जेवण करूया आपण. हे बघा अशी पॅकिंग केलेली आहे आणि त्याच्यावरती आता आम्ही कवर घालत आहोत. झाला बॉक्स झालं का. हे बघा मी हा टॉप घेतलेला आहे आणि तुम्हाला मी दाखवते आता. हा मी घालणार आहे आता जाताना. आणि आता शॉपिंगला पण जातोय नीलसाठी की पाहिजेत, कारण तो न्यूयॉर्कला जाणार आहे. तर आम्ही आता शॉपिंग करायला चाललोय. हा टॉप आहे असं आहे. हा कॉटनचा आहे. हा JCPenney मधून मी घेतलेला आहे अमेरिकेमध्येच. कसं वाटलं तुम्हाला? बघा आवडला का तुम्हाला हा टॉप? चला जाऊया.